वेलकम मित्रांनो. आज आपण फंक्शन्स बघणार आहोत. तर फंक्शन्स का यूज करतात? एक व्हॉइड सेटअप हे आपलं जे आहे हे पण एक फंक्शनच आहे आणि व्हॉइड लूप जे आहे ते पण आपलं एक फंक्शनच आहे. ओके. तर फंक्शन म्हणजे काय असतं की काही आपल्याला गोष्टी एका वेळेस आपल्याला परफॉर्म करायचे असेल, एकाच वेळेस आपल्याला काही गोष्टी करायच्या असतील काही सिक्वेन्समध्ये, तर आपण त्याला एका रॅपरमध्ये रॅप करतो आणि त्यालाच आपण एक फंक्शन म्हणू शकतो. एक सिंपल तुम्हाला सांगितलं मी. ओके. याच्यामध्ये फंक्शन तुम्हाला कसं बनवायचं ते सांगतो आधी. ठीक आहे. याच्यामध्ये काय असतं, सर्वात आधी असतो तुमचा रिटर्न टाईप, याला बोलतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर असतं फंक्शनचं नाव, फंक्शन नेम, आणि असे दोन स्क्वेअर ब्रॅकेट देतो आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि कर्ली ब्रॅकेट देऊन इथे तुम्ही तुमचं स्टेटमेंट्स लिहू शकता. ठीक आहे. तर इथे जे असतात इथे तुम्ही आर्ग्युमेंट्स घेऊ शकतात. आर्ग्युमेंट्स. ओके. हे काही वेगवेगळ्या प्रकारचे आपलं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये काय असतं, रिटर्न टाईप म्हणजे काय असतं, फंक्शनचं नाव वगैरे ते सगळं सांगतो तुम्हाला मी एक एक करून. ओके. ठीक आहे. तर रिटर्न टाईप म्हणजे काय असतं, रिटर्न टाईप म्हणजे काय की हे फंक्शन जेव्हाही एक्झिक्यूट होईल त्याची जे आन्सर येईल, त्याचं जे रिटर्न व्हॅल्यू येईल ती कोणत्या टाईपची असेल. जसं आपण बघितलंच की व्हेरिएबल्समध्ये व्हॉइड असतो, व्हेरिएबलमध्ये सॉरी इंटिजर असतो, राईट, इंटिजर असतो. त्याच्यानंतर काय असतो, फ्लोट असतो. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाईप्स असतात. तर डेटा टाईप्सच इथे आपण लिहितो. ठीक आहे. आणि एक व्हॉइड सुद्धा असतो. तर व्हॉइड म्हणजे काय असतो की काहीही हा फंक्शन रिटर्न करणार नाही, म्हणजे हा रिटर्न काहीच करणार नाही. ओके. काहीतरी स्पेसिफिक टास्क परफॉर्म करेल, बस तेवढंच. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे असतं फंक्शनचं नेम, म्हणजे तुम्ही कोणत्या नेमने त्याला बोलवणार, म्हणजे त्याला जर कॉल करायचं असेल तुम्हाला पूर्ण प्रोग्राम मध्ये कुठेही, तर काय नावाने तुम्ही त्याला कॉल करणार, तर त्याचं नाव तुम्ही इथे लिहिणार. ठीक आहे. तुम्ही सध्या आता देतो एबीसी, तर एबीसी नावाने मी याला कॉल करणार. आता आर्ग्युमेंट्स काय असतं, आर्ग्युमेंट्स म्हणजे काय की याच्यामध्ये तुम्हाला काही व्हॅल्यूज पास करायचे असतील की हे फंक्शन कॉल केलं तुम्ही, पण त्याच्यामध्ये या फंक्शनमध्ये या या व्हॅल्यूजने तुम्ही जे पण तुमचा प्रोग्राम आहे तो रन करायचा आहे त्या फंक्शनचा प्रोग्राम. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे व्हेरिएबल्स पाठवतात. तर तुम्ही इथे ए बी सी असं काही म्हणजे व्हेरिएबल्स तुम्ही पाठवू शकता याच्यामध्ये. ओके. हा, तर मित्रांनो याच्यामध्ये आपलं जे आर्ग्युमेंट्स असतात ते आपण कोणतेही आर्ग्युमेंट्स घेऊ शकतो, लाईक इंटिजर टाईपचे घेऊ शकतो, फ्लोट टाईपचे घेऊ शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये मी सध्या घेतो इंटिजर ए आणि इंटिजर बी. ठीक आहे. तर असे दोन टाईपचे मी आर्ग्युमेंट घेतले. इथे काय आपण केलंय की व्हॉइड आपला जो फंक्शन असेल तो काहीच रिटर्न नाही करणार. ओके. तर इथे आपण काय केलं, एक इंटिजर सी म्हणून डिक्लेअर केला, त्याची व्हॅल्यू मी 0 केली आणि सी मध्ये ए प्लस बी याला स्टोअर करून घेतलं. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होईल की जेव्हा आपण एबीसी फंक्शन कॉल करू, ए मध्ये जी पण व्हॅल्यू असेल, ए मध्ये 1 असेल, बी मध्ये 2 असेल, तर काय होईल, सी हा एक डिक्लेअर होईल, सी इक्वल्स टू 0 होईल. ए मध्ये आपला 1 होता, बी मध्ये आपला 2 होता, 1 प्लस 2 3 होईल आणि सी मध्ये तो स्टोअर होऊन जाईल. बट आता आपल्याला काय करायचंय की असं काही फंक्शन बनवायचंय, याचं नाव आपण ठेवू ऍडिशन. म्हणजे कोणतेही दोन आपण व्हेरिएबल पाठवले त्यांचं प्लस होऊन यायला पाहिजे आपल्याला, आणि त्यांची व्हॅल्यू जी आहे रिटर्न टाईप ती इंटिजर मध्ये आपल्याला मिळायला पाहिजे, म्हणजे आपल्याला रिटर्न भेटेल. रिटर्न टाईप आणि रिटर्न कसं भेटतं आणि ते कसं यूज करायचं ते पण तुम्हाला सांगतो. कन्फ्यूज होऊ नका, एकदम सिंपल आहे, काही एवढं विशेष नाही आहे. ठीक आहे. तर इंटिजर ऍडिशन म्हणजे याच्यात काय होईल, आपण ए आणि बी जो पाठवणार त्या दोघींचं ऍडिशन होऊन आपल्याला रिटर्न मध्ये व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. तर आपल्याला सी घ्यायची याच्यात गरज नाही, सरळ सरळ आपण काय करू, रिटर्न. रिटर्न हा कीवर्ड आपण यूज करतो जेव्हा आपल्याला काही रिटर्न करायचं असेल या फंक्शन मधून. ठीक आहे. तर ए प्लस बी असं आपण रिटर्न करू. रिटर्न केल्यानंतर आपल्याला रिटर्नची व्हॅल्यू मिळून जाईल. ठीक आहे. आता मी काय करतो, इथे मी लूप जो आहे त्याच्यामध्ये आपला प्रोग्राम लिहितो. ठीक आहे. तर मला जर समजा ऍडिशन करायचं असेल कोणत्याही दोन याची, तर मी काय करेल, सरळ सरळ एक इंटिजर घेईल. इंटिजर मी पूर्ण ग्लोबल डिक्लेअर करतो, ग्लोबल. ठीक आहे.
इंटिजर ए. इंटिजर ए नाही घेत, तुम्हाला कन्फ्युजन होईल, झेड घेतो. ठीक आहे, ओके. तर झेड मी घेतलेला आहे. तर झेड जो आहे, झेडला मला काय करायचंय, 1 आणि 2 ची प्लस करून मला झेड मध्ये स्टोअर करायची. तर मी काय करेल, सरळ सरळ ऍडिशनचं नाव लिहा, म्हणजे ऍडिशन. ओके, जे आपण फंक्शन बनवले ऑलरेडी, 1 आणि 2 हे दोन मी व्हेरिएबल, दोन मी व्हॅल्यू त्याच्यामध्ये पास करेल सरळ सरळ. ओके, तर काय होईल इथे त्याचं रिटर्न आपल्याला मिळेल. ओके, हे ऍडिशन एक फंक्शन आपण बनवलं इथे. ठीक आहे, तर हे ऍडिशन फंक्शन कॉल होईल. त्याच्यामध्ये हे दोन आर्ग्युमेंट आहे, ते दोघी आपण आर्ग्युमेंट इथे ए ला 1 दिलंय आणि बी ला 2 दिलंय, तर हे दोघी प्लस होतील. ठीक आहे, याच्यामध्ये असं राहील. आता तुम्हाला हे जे आर्ग्युमेंट्स तुम्ही डिक्लेअर केले ए आणि बी, हे दोघी तुम्हाला कंपल्सरी पास करावे लागतात. ओके, तर जरी तुम्ही एक कमी केला किंवा एक जास्त केला तरी चालणार नाही, तुम्हाला ते आउटपुट मिळणार नाही. ओके, तर हे असं आपलं एक फंक्शन असतं. याच्यामध्ये तुम्ही रिटर्न टाईप बोलले तर फ्लोट सुद्धा टाकू शकतात. कोणताही तुमच्या मनाने तुम्हाला जो टाकायचा असेल तो टाकू शकता. आणि इथे तुम्ही कोणताही प्रोग्राम लिहू शकतात. इथे इफ एल्स स्विच केस किंवा काही लूप्स तुम्हाला यूज करायचे ते पण तुम्ही यूज करू शकता. तर वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही काहीही इथे प्रोग्राम लिहू शकता जो तुम्ही लूप मध्ये लिहितात. ठीक आहे, फक्त एवढंच आहे की तुम्हाला स्पेसिफिक टास्क जो परफॉर्म करायचा असतो त्याच्यासाठी आपण एक फंक्शन बनवतो. ओके, तर या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इंटरप्ट्स काय असतात ते बघूया. तर